नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर चला, आज आपण पनीर मखनी बनवतोय। त्याचं साहित्य तुम्हाला मी दाखवते। इथं 250 ग्राम मी पनीर घेतलेत आणि हे पनीर आपण बाजारातून विकत नाही आणलेलं आहे, घरी बनवलेला पनीर आहे। याचा व्हिडिओ आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आहे। अरे बघा, धना जिरा पावडर 1 चमचा लागणार आहे आपल्याला आणि गरम मसाला अर्धा चमचा घेतला आहे। 2 चिमटे आपल्याला कसुरी मेथी लागणार आहे आणि हा व्हिडिओ आपला शॉर्ट व्हिडिओमध्ये केलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा। ह्या मसाल्यांचं साहित्य तरी पण मी सांगते तुम्हाला। हे बघा, इथं मी 2 टोमॅटोची प्युरी बनवून घेतले, 4 मीडियम आकाराचे कांदे त्याची प्युरी बनवून घेतले आणि इथे आपण काजूची पेस्ट घेतले। ते काजू मी 15 घेतले, ते वाटून घेतलेत भिजत टाकून। आणि इथे आपल्याला क्रीम लागणार आहे। जर क्रीम नसली तर आपण पनीरची पण अशी क्रीम बनवू शकतो। तर इथे मी पनीरची क्रीम बनवून घेतलेली आहे, तुम्ही पण अशी बनवा। इथं मी 1 मसाला वेलची, 2 लवंग, 4 काली मिरी आणि 1 तेजपत्ता असं करून मी 1 दालचिनीचा छोटा तुकडा असं करून मी हा गरम मसाला कुटून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये। आणि अद्रक लसणाची पेस्ट आपल्याला लागणार आहे 1 चमचा आणि इथं बटर घेतलेलं आहे। हे एवढं साहित्य आहे। चला, आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर चला, आता मी गॅस पेटवून घेते। आता हे पनीर आहेत ते आपल्याला पहिलं फ्राय करून घ्यायचे आहेत। एक पॅन ठेवला आहे गॅसवरती, 2 पळी तेल टाकून घेते। आता तेल गरम झाले, हे पनीर टाकून घेऊया याच्यामध्ये। हे पनीर आपल्याला तळून घ्यायचे। हे बघा, पनीर आपले तळून झालेत, आता मी काढून घेते। चला, आता आपलं पनीर भाजून झालंय। आता गॅस परत पेटवून घेते। इथं मी एक टोप ठेवलेला आहे, म्हणजे कढईसारखा। आता टोप आपला गरम झालेला आहे, याच्यामध्ये आपण बटर टाकून घ्यायचं आहे। 2 चमचे एवढं बटर घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये। गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि हा कुटून घेतलेला मसाला आहे ना, तो आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता हा थोडा परतून घ्यायचा आहे। आता हे मसाला, खडा मसाला आपण परतून घेतला। आता ही कांद्याची पेस्ट आहे ना, ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। ह्याला 5 मिनटं तरी ह्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये, मंद आचेवरती। हा बघा, कांदा आपला परतून झाला आहे। आता ह्याच्यात आपल्याला 1 चमचा आलं आणि लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे। हे बघा, हे आपण अद्रक लसणाची पेस्ट टाकली होती ना, ती पण परतून घेतले। आता आपल्याला हे टोमॅटोची पेस्ट केले ना, ती घालून घ्यायची। हे पण आपल्याला 5 मिनटं परतून घ्यायचे। हे बघा, आता हे टोमॅटो पण आपला शिजलाय। आता आपण ह्याच्यामध्ये कसुरी मेथी घेतली ना, ती घालून घ्यायची। थोडीशी हातावरती अशी प्रेस करून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये घालून घ्यायची। धना जिरा पावडर टाकले, गरम मसाला तो टाकून घ्यायचा आहे। 1 चमचा एवढा लाल तिखट टाकलंय मी। तिखट 1.5 चमचा टाकून घेते, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। आता हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं, मंद आचेवरतीच परतून घ्यायचं। आता हे सगळे मसाले एकजीव करून घेतले आणि हे आपण काजूची पेस्ट करून घेतली ना, ती टाकून घ्यायची ह्याच्यामध्ये। 2 चमचे आपल्याला क्रीम टाकून घ्यायचे। आता हे सगळं आपल्याला असं जोरात ढवळून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं हे सगळं। आता आपण क्रीम टाकले ना याच्यामध्ये, 1 चमचा परत बटर टाकून घ्यायचं आहे। आता हे पण ह्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं। आता हे आपलं सगळं परतून झालंय। आता काय करायचं, आपण हे जे आपण पनीर तळून घेतलेले आहेत ना, हे याच्यामध्ये सोडून घ्यायचे। आता ह्याला एकजीव करून घ्यायचं, मसाला आणि पनीर, आणि 30 सेकंद आपल्याला हे शिजून द्यायचं आहे। हे बघा, आता 30 सेकंद झालेत। तर इथं आपली पनीर मखनी बनवून झालेली आहे। आता ही मखनी तुम्ही चपातीबरोबर, पोळीबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपीसह। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।